आदित्यजी ठाकरे आपल्यासोबत आहेत। आदित्यजी, बीडीडी चाळीत तुम्ही फिरता आहात। वरळीतला सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बीडीडी चाळ आहे। इथल्या लोकांशी बोलताय, कसा लोकांचा प्रतिसाद आहे? मागच्या 5 वर्षांची पोचपावती काय आहे? आम्हाला इथे थोडा आशीर्वादाचा रिबूस्ट पाहिजे असतो, प्रेमाचं रिफ्युलिंग पाहिजे असतं, तेव्हा बीडीडी चाळीत येतो। आपण पाहता प्रत्येक घरातून प्रेम मिळत आहे, आशीर्वाद मिळत आहे। हेच सगळ्यात महत्वाचं आहे, कारण इथे आम्ही 25 वर्ष रखडलेला, एकदा हा आमचा बालेकिल्लाच आहे, पण 25 वर्ष रखडलेला प्रकल्प त्यांना सुरू केलेला आहे। घरं आता पहिल्या फेजला मिळणारच आहे। आणि आपण पाहताय कसं प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेमी जनता उभी आहे। खिडकीतून नमस्कार करतायत आणि हाय हॅलो करतायत। ठिकठिकाणी लहान मुलं सुद्धा आदित्य ठाकरेंचं स्वागत करतायत। ठिकठिकाणी त्यांचं महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते सुद्धा स्वागत करतायत। वरळीचे मोठे महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत? पुढच्या 5 वर्षाचा टार्गेट काय असणार? मला वाटतं वरळी आणि महाराष्ट्राचा एकच प्रश्न आहे की जी भाजपनी आणि एकनाथ शिंदेनी महाराष्ट्र लुटलेलं आहे ते रोखायचं आहे। म्हणालात की वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र याच बालेकिल्ल्यामध्ये मनसेने सुद्धा कंबर कसलेला आहे। स्वतः राज ठाकरे तुमचे काका असून सुद्धा 2-2, 3-3 सभा विरोधामध्ये घेत आहेत। कशा पद्धतीने पाहता? अजून 1-2 सभा घेऊ दे, मी त्यांच्यावर वैयक्तिक बोलत नाही, पण मनसे भाजपला पाठिंबा दिल्यानंतर गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढत आहे, महाराष्ट्राचं नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वरळीमध्ये जोर लावलेला आहे। तुमच्या विरोधामध्ये त्यांनी बाहेरचा उमेदवार या ठिकाणी दिला आणि या ठिकाणचे जे खासदार होते आधी मिलिंद देवरा, त्यांनाच इथे उमेदवारी देण्याचं कारण सुद्धा त्यांनी शोधलं आणि कशा त्याचा प्रचार सुद्धा केला जातोय। आपण पाहतो की आदित्य ठाकरे हे लहान मुलांशी बोलतायत, ठिकठिकाणी ते हाय हॅलो करतायत। प्रत्येक हे जे काही लहान सवंगडे आहेत ते त्यांना हाय हॅलो करतायत। त्याचबरोबर ठिकठिकाणी त्यांचं स्वागत सुद्धा होताना पाहायला मिळतं आहे। अगदी भाजी विक्रेते जे छोटे ठेले लावतात त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतात आणि वरळीतल्या सगळ्या जनतेसोबत त्यांचा हा संवाद सुरू आहे। सगळ्या मंदिरांना भेटीगाठी करतायत, दर्शन घेत आहेत। त्याचबरोबर बाबासाहेबांचं जे काही स्मारक होतं तिथे सुद्धा जाऊन त्यांनी अभिवादन केलेलं आहे। आपण पाहतो की इथे भाजीचे जे काही गाड्या आहेत त्या सगळ्या भाजी विक्रेत्यांशी बोलून त्यांना अभिवादन करण्याचं काम आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सुरू आहे। सगळ्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा ते करतायत आणि वरळीचं व्हिजन आता जे आहे ते व्हिजन घेऊन आम्ही जात आहोत। वरळीतले अनेक महत्त्वाचे आणि गंभीर असे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। आपण पाहतो की सगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताय लहान मुलं। आपण पाहतो की अनेक लोकांकडून त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्याचा जो काही आग्रह आहे तो त्यांच्यासाठी केला जातो आणि त्यांच्यासोबत फोटो सुद्धा आदित्य ठाकरे हे काढून घेत आहेत। सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्यासोबत जे काही आपुलकीचं नातं आहे ते सुद्धा पाहायला मिळतं आहे। आपण पाहतो की मशाल ही हे चिन्ह जे आहे ते घराघरात पोहोचवण्यासाठी आदित्य ठाकरे त्याचबरोबर सगळे शिवसैनिक त्या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। आदित्यजी, सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही प्रचार दरम्यान असताना सगळे लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील हे तुमच्याशी बोलून कुठेतरी आपुलकीचं नातं व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। हो, नक्कीच येतो। आपण पाहताय, नमस्कार बजेट प्रत्येक व्यक्ती इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीसोबत आहेत। नमस्कार। आपण पाहतो की काही महिलांशी सुद्धा ते संवाद साधतायत। सगळे जे काही भाजीचे ठेले लावणारे जे काही महिला आहेत किंवा वेगवेगळे विक्रेते आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधताना पाहायला मिळतोय। लहान मुलं सुद्धा त्यांना हाय हॅलो करताना पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष असतील ते सुद्धा आता वरळी या परिसरामध्ये आहेत। आदित्य ठाकरे हे प्रचारादरम्यान असताना त्यांचं स्वागत हे सगळे लोक करताना पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा विजयाचा विश्वास घेऊन आम्ही जिंकून येणार अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो आदित्य ठाकरे यांच्या वतीनं व्यक्त केला जातो। आदित्यजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबईत होते आणि जवळपास 36 विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी त्यांनी खरं तर सभा घेतली, मात्र या सभेला फारशी गर्दी जमली नाही। ज्या व्यक्तीने वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात घोटाळा केला, ज्या पक्षाने त्यांचा पक्ष फोडला, उद्धव साहेबांचा पक्ष फोडला, त्यांना खुर्चीवरनं खाली खेचण्याचं पाप केलं, लोकशाही संपवण्याचं पाप केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्याचं पाप केलं, त्यांना न्याय काय असतो हे पाहायला मिळालं शिवतीर्थावर। पंतप्रधानांच्या भाषणात फक्त टीका जी आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती सातत्यानं होत असताना पाहायला मिळालं। अनेक सभा त्यांना भटकती आत्मा आणि नकली संतान बोलणारे हेच आहेत।
आपण पाहतो की आदित्य ठाकरे हे वरळीतल्या जनतेशी संवाद साधतायत आणि त्यांच्याशी बोलतायत. पंतप्रधानांनी आणखी एक जी टीका केली की उद्धव पाठिंबा देणाऱ्यांना काल पाठिंबा मिळाला का? आदित्यजी, उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली अशा पद्धतीची टीका पंतप्रधानांनी कालच्या भाषणामध्ये केली. शिवाय ज्या भाजपने आमचा महाराष्ट्र लुटला त्या भाजपची आरती ओवाळू, ज्या भाजपने रेवण्णासाठी प्रचार केला त्यांची काही आरती ओवाळू, हे कसं चालेल? हा कुठचा नाही. आणि भाजप छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात जो घोटाळा करू शकतं आणि तिथे कमी खर्च पण मोदी साहेबांच्या हेलिपॅडवर जास्ती खर्च, ह्या भाजपची आम्ही काय आरती ओवाळू? 23 तारखेचं महाराष्ट्राचं चित्र काय असेल? स्पष्ट असेल. महाविकास आघाडीचं बहुमताचं सरकार येईल. देवेंद्र फडणवीस वारंवार आपण पाहतो की आदित्य ठाकरे यांचं स्वागत काही मुस्लिम बांधव जे आहेत ते वरळी विधानसभा मतदारसंघात करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये मशाल चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचा फोटो असलेले जे काही बॅनर आहेत ते ठिकठिकाणी झळकताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातली सगळी जनता जी आहे ती ठिकठिकाणी आदित्य ठाकरे यांचं स्वागत करताना पाहायला मिळते आहे. खरं तर प्रचाराच्या अगदी 2-3 दिवस शिल्लक आहेत आणि अशात अगदी शेवटचा प्रचार जो आहे तो वेगवेगळ्या उमेदवारांकडून प्रत्येक मतदारसंघामध्ये केला जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. सध्या आदित्य ठाकरे हे बीडीडी चाळीतल्या प्रत्येक गल्लीबोळात फिरत आहेत, लोकांशी बोलत आहेत आणि आपला प्रचार जो आहे तो करत आहेत. आणि या 2-3 दिवसाच्या प्रचारानंतर वरळी विधानसभा मतदारसंघातलं चित्र जे आहे ते 23 तारखेला खरं तर स्पष्ट होणार आहे. आपण पाहतो की सध्या आदित्य ठाकरे हे बीडीडी चाळीमध्ये फिरत आहेत, सगळ्या लोकांशी बोलतायत. अनेक लोक त्यांना भेटायला खाली उतरतायत, इमारतीतून काही जण हातवरे करताना पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या लोकांशी बोलत असताना आदित्यजी अगदी 2-3 दिवस शिल्लक आहेत प्रचाराचे. तुम्ही रस्त्यावरती उतरून सगळ्या लोकांची बीडीडी चाळीतला भेटताय, लोकांचं कशा पद्धतीचं रिस्पॉन्स मिळतोय, काय चित्र आहे वरळीतलं? रिस्पॉन्स तुफान आहे, अफाट आहे. प्रत्येक गल्लीत आम्ही काम केलेलं आहे, सेवा केलेली आहे. आणि जसं मी सांगितलं, हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे. पण नुसतं गड म्हणून नाही, तर काम करत आलं बघा वरती. अच्छा, तिथून काही रहिवासी जे आहेत ते सुद्धा आदित्य ठाकरे यांना नमस्कार करतात. खाली इमारतीच्या उतरून काही जे काही वेगवेगळे वरळी विधानसभा मतदारसंघातल्या ज्या बीडीडी चाळीत राहणारे जे रहिवासी आहेत ते सुद्धा त्यांना नमस्कार करतायत, त्यांचं स्वागत करतायत. आणि या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरे लोकांशी बोलून सध्या प्रचार करताना पाहायला मिळतात. आदित्य ठाकरे यांना आरती सुद्धा ठिकठिकाणी ओवाळली जाते आणि आमच्या विजयाचा विश्वास आहे. महाविकास आघाडीचं महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट आहे आणि त्यामुळे प्रचंड बहुमतानं आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडून येऊ. त्याचबरोबर सत्ता ही महाविकास आघाडीचीच असेल असा विश्वास सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडून व्यक्त केला जातोय. मनीष सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.